हाय हॅलो सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. थंबनेलवरनं तर तुम्हाला कळलंच असं आज आपण कशाबद्दल ब्लॉग बनवतो आहे. तर आज चला आपण बनवणार आहे घरगुती असं तेल. हे तेल आपल्याला केसांसाठी बनवायचं आहे. त्यासाठी आपण इथं साहित्य घेतलं आहे पहा. इथं कढीपत्ता घेतला आहे, मेथीदाणे घेतलेत, कोरफड घेतले, कलंजी घेतली आणि हे जे जास्वंदाची फुलं आणि पानं आहेत ते घेतलेत. तुम्हाला हवं असेल त्याच्यामध्ये तुम्ही कडुलिंबाचा पाला देखील घेऊ शकता. तर चला आधी आपण हे पूर्णपणे मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. बारीक म्हणजे जास्त पण बारीक करायची गरज नाही आहे. ओबडधोबड जरी बारीक केलं तरी चालेल. आणि हे पहा सगळं साहित्य मी आता एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. इथं पहा सगळं टाकले. कढीपत्त्याचे पण नुसते पाने घेतले, ते काड्या नाही घेतलेल्या. आणि आता हे बारीक करूयात. हे पहा इथं पूर्णपणे बारीक झालं नव्हतं, मग पुन्हा अजून एकदा फिरवलं. आता पहा इथे चांगलं बारीक झालेलं आहे. पूर्ण बारीक करायची गरज नाही आहे. आणि हे आपण बनवणार आहे लोखंडी कढई असते आपली, त्याच्यामध्ये हे पाहिजे लोखंडी कढई घेतली. आता खोबऱ्याचं तेल वापरते मी. तुम्हाला हवं असेल तुम्ही दुसरं तेलसुद्धा वापरू शकता. माझ्याकडं खोबऱ्याचं तेल आहे. आणि हे पहा खोबऱ्याचं तेलाची बाटली आहे. तुम्ही म्हणता ना आता ही अशी कशी, ते ह्यांनी केरळवरनं आणलेलं तेल आहे, ते ओरिजिनल तेल खोबऱ्याचं, ते तेल वापरते मी. तुम्ही आपलं पॅराशूट जरी वापरलं तरी चालेल. आणि हे पाहिजे तेल थोडंसं हलकंसं गरम झालं की आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण वाटण म्हणजे सर्व वाटण करून घेतलेले ते टाकून घेऊयात. हे पहा हलकं खूप जास्त असं कडक नाही करायचं, कारण लगेच मग जळून जाईन ते. आणि बारीकच याच्यावर आपण गॅसवर फ्लेम करतो आहे. बारीक फ्लेमवरच पूर्ण प्रोसेस करायची आपल्याला. 10 मिनटं फक्त आपल्याला तेल हे जे साहित्य याच्यामधलं चांगलं शिजवून घ्यायचं तेलामध्ये. आणि पाहू शकता आत्ताच टाकलेलं हे पूर्णपणे असं मिक्स करते आता मी. आणि पहा या तेलामुळं आपली केस गळते ते सुद्धा बंद होईल. आता असं नसतं की नाही का तेल लावलं की लगेचच बंद होणार आहे. तेल लावल्याच्यानंतर थोडं वेळेस अजून गळणार केस, पण 2-3 यूजच्या नंतर नॉर्मल होऊन जातात. केस गळणं बंद होऊन जातं नाही का. आणि यांनी आपल्याला केससुद्धा लांब होतात. त्यामुळे हे तेल खूप उपयोगाचं आहे. हे मी मागे बनवलं होतं, पण मध्ये कंटाळा केला मी बनवायचा संपल्याच्या नंतर. त्यामुळे आज म्हटलं आता केस गळते त्यांना माझी पुन्हा खूप वाढली. आता जवळपास वर्ष झालं मी तेल वापरत नव्हते. मग त्यामुळे म्हणलं आता पुन्हाच करूयात. आपलं घरगुती जेवढं आपण तेल लावून ना तेवढं फायद्याचं. नाही तर आपण विकतचे प्रोडक्ट जे वापरतो त्याच्याने आपल्याला वाटतं की फरक पडतो, पण नाही पडत नाही का. आपण कंटिन्यू जरी ते ठेवले तरी नाही फरक पडत. त्यामुळं हे पाहिजे मी. आणि हे तुम्ही म्हणता त्याला फेस येतो आहे नाही का, पण हे पूर्णपणे बारीक गॅसवर केलेलं आहे. आणि इथं पहा झालेलं आहे पूर्ण बंद केलेलं आहे मी इथं गॅस. आता हे थोडं गार झाल्याच्या नंतर आपण ठेवायचं आपल्याला काचेचे भांडे. ते पण मी आधी वाटीमध्ये काढून घेते. हे पाहिजे वाटी पूर्ण गार झालेलं आहे तेल. आता इथे वाटीमध्ये काढून घेतले, कारण नंतर मग भरता येईल मला भांड्यामध्ये काचेचं. कारण काचेची बरणी छोटीशी आहे, त्याच्यामध्ये सांडेल नाही का भरताना. त्यामुळे हे पाहिजे गाळून घेतलेलं आहे पूर्ण. आणि पहा तुम्ही खूप छान असा कलर पण खूप छान हिरवा कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि नक्की एकदा ट्राय करा. मग खूप फायदेशीर असं तेल आहे. आणि पहा कलर पण किती छान दिसतो आहे पहा. आणि असं नाही की कुठं पण वास वगैरे येतो, असं काही नाही. तुम्हाला हवं असेल तर कांदा देखील तुम्ही टाकू शकता, पण मी कांदा स्किप केलेला आहे. आणि हे पहा किती छान दिसते तेल. आणि खरंच खूप फायद्याचं तेल आहे. आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल नाही का की ह्याचे फायदे किती आहेत. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि कसं वाटते तेल, कसं बनलं ते सांगा. आज कोणती रेसिपी नाही, काही नाही. हेच आपलं तेल आहे. केसांचं आजकाल खूप समस्या आहे सर्वांना, तर त्यासाठी आहे. हे बघा जवळपास एक वाटीभर तेल झालेलं आहे. आता हे पूर्णपणे पिळून घेतलं. आणि हे जे हाताला लागलेलं तेल आहे ते आता मी डोक्याला लावून घेणार आहे पूर्ण. पुढं आहेच पप्पा दिसणारच तुम्हाला मी डोक्याला चंपी कशी करत आहे. पूर्णपणे मुळांना लावून घ्यायचे, केसांच्या लेंथला पण लावून घ्यायचे. आणि इथं पहा स्वीटी कशी करत होती. आणि चला तर मग मी आता घेते तेल लावून माझ्या केसांना. तर तोपर्यंत तुम्ही जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय.